एसटी बँक मारहाण प्रकरण आणि या प्रकरणी नागपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येतोय। दोनही गटांचा परस्परांविरोधात गुन्हा आहे। सदावर्ते यांच्या गटामधील 10 जणांवर गुन्हे दाखल आहेत, तर शिंदे गटातील 8 जणांवर गुन्हे दाखल। अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडून। भाग्यश्री, अखेर या सगळ्या प्रकरणी एकूण 18 जणांवर गुन्हे दाखल आहेत। नक्कीच लाघवी, काल एक बैठक जी आहे ती एसटी बँक ने बोलवलेली होती। यामध्ये 2 गटांनी बैठक बोलवलेली होती, शिंदे गट आणि सदावर्ते। सदावर्ते गट आणि शिंदे गट ज्यावेळेला एकत्र आले त्यावेळेला 19 जणांची टीम तिथे असणं अपेक्षित होतं। त्याप्रमाणे 9 गट शिंदे आणि 10 गट सदावर्ते असे जण तिथे पोहोचले आणि त्यानंतर बोनस या संदर्भातली चर्चा होणं अपेक्षित होतं। मात्र बोनस ह्या संदर्भात चर्चा आधीच्या भ्रष्टाचारासंदर्भातले विषय निघाले आणि त्यानंतर एकच राडा झालेला पाहायला मिळाला। एसटी बँकेमध्ये हा राडा झाल्याने मोठा गोंधळ झाला। त्यानंतर ते दोन्ही जे गट आहेत ते थेट नागपाडा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले। एकमेकांविरोधात त्यांनी तक्रारी दाखल केल्या। मात्र गुन्हा जो दाखल झालाय तो रात्री उशिराने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण झालेली आहे। सध्या जर आपण बघितलं तर दोन्ही गटांच्या विरोधात परस्पर विरोधी गुन्हे जे आहेत ते दाखल झालेले आहेत। त्यामध्ये 18 जणांवर एकूण गुन्हे दाखल आहेत। यामध्ये सदावर्ते यांच्या गटांमधील 10 जणांवर आहेत, तर शिंदे गटांमधील 8 जणांवर गुन्हे दाखल आहेत। शिंदे गटाविरोधात एक अॅट्रॉसिटीचा देखील गुन्हा दाखल झाला आहे आणि सदावर्ते गटाविरोधात मारहाणीचे गुन्हे जे आहेत ते दाखल झालेले आहेत। अत्यंत गंभीर असं हे प्रकरण आहे, कारण एसटी ही सर्वसामान्यांची आहे आणि ही मंडळ जी असतात ती तिथील कर्मचाऱ्यांचा एक व्यवस्थित त्यांना नियोजनबद्ध त्यांचं सगळं शासकीय गणित बसावं यासाठी ही मंडळ काम करत असतात आणि अशा मंडळांमध्ये अशा पद्धतीचे राडे होणं ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे। आणि विशेष म्हणजे सदावर्ते आणि शिंदे गट असे 2 गटांमध्ये राडे झालेत, त्यामुळे आता राजकीय वळण काय मिळते या घटनेला हे देखील बघावं लागेल। निश्चित भाग्यश्री, धन्यवाद। तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता मुद्दा लक्षात येतोय। तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता तुमचे आभार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।